विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. मोमेंट्स हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरता आहे. जे विद्यार्थी सीबीएसई बोर्डात आहेत किंवा जे एनसीईआरटीचा अभ्यासक्रम त्यांनी स्वीकारला, अशा मुलांसाठी 9वीच्या मोमेंट्स हे पुस्तक आहे. हे पुस्तक कशासाठी तयार करण्यात आलं, तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता हे पुस्तक एनसीईआरटीने विशिष्ट पद्धतीने, खास रीतीने तयार केलं आहे. या पुस्तकामध्ये गूढ कथा, साहसाच्या कथा, धैर्यवान मोठे होण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामधल्या कथा, मैत्री, विनोद आणि जीवनाच्या विविध पैलूंचा प्रवास कसा होतो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, या सगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या कथा अशा प्रकारे निवडलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या सगळ्या आवडतील आणि जीवनाबद्दल आकर्षण निर्माण होईल. जीवन कसं जगायचं याचा थोडक्यात विजडम म्हणजे शहाणपणा विद्यार्थ्यांकडे येईल. परिस्थिती समजून, व्यक्ती समजून आपण कशा प्रकारे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं, ह्या कथा सगळ्या शिकवतात. सोबतच वाचन सोपं करण्याकरता धड्याच्या बाजूलाच काही कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत. दुसरा एक भाग आहे थिंक अबाउट इट. यामध्ये अत्यंत सोपे असे प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांना गोष्टीचा अर्थ नीट समजून घ्यायला मदत करतात. आणखी एक विभाग आहे ज्याचं नाव आहे टॉक अबाउट इट. या विभागामध्ये चर्चा करण्यासारखे विषय दिले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत, वर्गमित्रांसोबत, मोठ्या व्यक्तींसोबत, शिक्षकांसोबत बोलून आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणायची, किंवा एखादा जिथे जो भाग कळला नसेल किंवा जी गोष्ट कळली नसेल, काही गोंधळ उडाला असेल तर तो गोंधळ नाहीसा करण्याकरता शिक्षकांसोबत चर्चा करतात. तर टॉक अबाउट इट या विभागामध्ये. आणि प्रत्येक लेसन नंतर, प्रत्येक गोष्टीनंतर, कथेनंतर वाचण्याकरता काही नवीन इंग्लिश पुस्तकं सुचवलेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे वाचनाची सवय लागली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे ह्या सगळ्या कथा वाचण्याकरता, त्यांना प्रेरित केलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल हे सुद्धा पालकांनी जाणून घेतलं पाहिजे. यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मुलांना की नवनवीन इंग्रजी कथा वाचाव्यात म्हणून. मग आता नवीन वर्षामध्ये सर्व धडे आपण समजून घेणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. म्हणून सुखद शिक्षणाच्या सुखद शुभेच्छा.